मंडळी नमस्कार. बायमाणूस विशेष कणात उसवली या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. आत्तापर्यंत 2 भागांमध्ये आपण लोकनाट्य तमाशा सम्राट कैलासवासी दत्तोबा तांबे यांच्या जीवन प्रवासाची ओळख करून घेतली. तसेच त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र नंदकुमार तांबे यांच्यावर ओढवलेल्या अन्यायाची हृदयद्रावक कहाणीसुद्धा ऐकली. खरं तर 2 भागात झालेली मुलाखत अनेकांना आवडली आणि अनेकांनी नंदकुमार तांबे यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी त्यांचा नंबर मागितलाय, पत्ता मागितलाय. पण हो, काही दिवस तुम्ही थांबा, कारण या मालिकेचे सगळे भाग झाल्यानंतर मी तुम्हाला नंदकुमार तांबे यांना मदत करण्यासाठी त्यांच्या अधिकृत अकाउंट किंवा त्यांना मदत करणाऱ्या संस्थांचे डिटेल्ससुद्धा सांगणार आहे. त्याआधी पण ही संपूर्ण मुलाखत ऐकणं तेवढंच गरजेचं आहे. तर मंडळी, आजचा भाग तिसरा अनेक धक्कादायक आणि प्रथमच समोर येणाऱ्या खुलाशांनी भरलेला आहे. नंदकुमार तांबे यांनी आमच्यासोबत बोलताना सांगितलं की वडिलांच्या निधनानंतर सावतरायांनी त्यांना घराबाहेर काढलं. आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळगाव आणि तत्कालीन आमदार किसनराव बानखेले यांच्या मदतीने पुन्हा तमाशाचा फड उभा राहिला. माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब आवटे यांचंही त्यांना मोठं सहकार्य लाभलं. पण त्यानंतर दारू आणि गांजाच्या व्यसनाने आयुष्याला वेगळंच वळण दिलं. स्वतःच्या चुका मान्य करत पुढे नंदकुमार तांबे सांगतात की व्यसनामुळे तमाशा बंद पडला आणि आयुष्याची घडी विस्कटली. याच काळात आई चंद्राबाई यांनी त्यांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. त्यानंतर मंदिर, सप्ताह आणि भजन कीर्तनातून सुरू झाला आयुष्याचा नवा प्रवास. बोरीगावातील पहिला सप्ताह, तळेगाव ढमढेरे येथील ग्रामस्थांनी दिलेला आधार आणि आजपर्यंतचा संघर्ष त्यांनी मनमोकळे आमच्यापुढे मांडलाय. इतकंच नाही तर स्वतःचा मुलगाही आज त्यांना साथ देत नाहीये, कारण मी त्यांच्यासाठी काही करून ठेवू शकलो नाही अशी वेदनाही ते व्यक्त करतात. संघर्ष, व्यसन, पश्चाताप, अध्यात्म आणि आयुष्याची खरी कहाणी सांगणारी ही मुलाखत अनेक प्रश्नांची उत्तरं देणारी आहे. म्हणून हा भाग कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही केवळ एका तमाशा कलाकाराची गोष्ट नाही, तर आयुष्याला नवं वळण देणाऱ्या एका जिवंत माणसाची कहाणी आहे. चला तर मंडळी, आजच्या भागात नेमकं काय सांगतायत नंदकुमार तांबे पाहूयात. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या शोमध्ये आणि आपण जाणून घेतोय दत्तोबा तांबे शिरोलीकर, एकेकाळी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं नामवंत राष्ट्रपती पुरस्कार विजेता हा तमाशा आणि त्यांची पुढच्या पिढीचा जो वारसदार होता तो म्हणजे नंदकुमार तांबे. ढोलकीपटू अशी ओळख होती. खरं तर आपल्यासोबत ही ढोलकी पुन्हा एकदा आपण घेतली, पखवाद पुन्हा घेतलाय. ढोलकी म्हटलो मी, ढोलकीमुळे यांना नाव मिळालं होतं. महाराष्ट्राच्या गावागावामध्ये ढोलकीपटू म्हणून तुमची ओळख होती. आणि आपण 2 भागामध्ये आता गप्पा मारताना जाणून घेतलं का आजोबांचा प्रवास, वडिलांचा प्रवास आणि तुमच्या तमाशाची सुरुवात स्वतःच्या नावाने नंदकुमार तांबे शिरोलीकर लोकनाट्य तमाशा मंडळ. 82-83चा काळ तुम्ही सांगितला. हा तमाशा सुरू झाला. सुरुवातीच्या काळात नेमका पहिला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुमचं स्वतःचं नाव दिलं, ज्यावेळेस वडील वारलेले होते, सावतरायांनी तुम्हाला त्रास दिला, अनेक गावकऱ्यांनी त्यात मध्यस्थी केली, पण ती मध्यस्थी झाली नाही. तुम्ही सांगितलं का म्हाळुंगेकर होते आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार खासदार माजी खासदार किसनराव बानखेलेंनी मध्यस्थी केली, पण काही उपयोगाची आली नाही. शेवटी तुमच्या सावतरायांनी तुमच्यावरती अन्याय केला असं तुमचं म्हणणं आहे. हा अन्याय झाल्यानंतर तुमचा फड ज्या दिवशी तुमच्या नावाने बाहेर आला, पहिला तमाशा कुठल्या गावामध्ये झाला आणि पहिला तमाशा स्वतःच्या नावावरती करत असताना 2 गोष्टीचं शल्य असेल. एक तर आपल्या आईनी आपल्याला झिडकारलं, सावतरायांनी आपला स्वतःचा तमाशा आणतोय, आता ह्या तमाशाचं नाव महाराष्ट्रात मोठं करायचं असं कुठेतरी डोक्यात असेल. पहिला तमाशा पुढे झाला तुमचा. आणि त्या काळात नंदकुमार तांबे स्टेजवर आले ढोलकी घेऊन. तो वाजवण्याचा तो काय नेमका माहोल होता सगळा? किती ती ताकद होती, किती उद्वेग होता, किती राग होता? 1982 पर्यंत आपण आलो. माझ्या आईला काही ग्रामस्थ मंडळींनी सगळ्यांनी समजवलं, पण आईने ऐकलं नाही. आणि मग तिथून पुढं आमदार बानखेले, म्हाळुंगे पडवळची ग्रामस्थ मंडळी, आमच्या काही आसपासची मंडळी, काही प्रेमी मंडळी, या मंडळींनी स्वतः आमदार बानखेले, माझे चुलते दिगंबर दादा आणि म्हाळुंगे पडवळची ग्रामस्थ मंडळी अशी म्हणली का पहिलं नंदूला एक जोडीला म्हणून दिगंबर तांबे सह नंदकुमार तांबे अशी तमाशा मंडळाची पहिली सुरुवात. आणि म्हाळुंगे पडवळला आमचा वडिलांच्या काळापासून म्हणजे अण्णासाहेब आवट्यांपासून
64, 63, 62 पासून आमचा तमाशा असल्यामुळं पोळ्याला 3 दिवस आमचा तमाशा असायचा. कारण अण्णासाहेब आवट्यांचे आमचे वडील फार चाहते होते आणि भावासारखे संबंध होते. तर तिथे तमाशा असल्यामुळं आणि तमाशा त्या गावाने ओपन करून दिला म्हणून तमाशाची सुरुवात ही पोळ्यापासून करायची असं सगळ्यांनी कंबर खचली, सगळ्यांनी कंबर बांधली. तालुक्यातली सगळ्यात मोठा पोळा म्हाळुंगे पडवळचा. मला शिंगाचा वाटा म्हणजे आजही म्हाळुंगे पडवळचा बरं का. आणि हे म्हाळुंगे पडवळ माझं फार मोठं दैवत आहे. अजय ती मंडळी ऐकतील आणि का नको साहेब त्यांची मी वाह करायला. बरोबर. त्यांनी लेकरं पण प्रश्न असा झाला, त्यांनी मला तमाशा काढून दिला पण परंतु मला दारू गांजाचं व्यसन असल्यामुळं तोच तमाशा फेल जाऊ लागला सगळा. तमाशा काढून दिला म्हणजे नेमकं आर्थिक मदत केली ती? आर्थिक मदत त्यांनी मला केली, ग्रामस्थांनी मदत केली. कारण इकडनं घरातून तुम्ही बाहेर पडले, तुम्हाला रुपया मिळाला नाही. माझ्याजवळ रुपये नाही. प्रथम मला आमदारांनी मला, माझ्या आईला आणि आमच्या चुलत्याला मुंबई सचिवालयाला नेलं, आमदार निवासला नेलं. तिथं बबनराव ढाकणे काय तिथं माजी मंत्री, माजी मंत्री हे आमदार होते त्यावेळेस. मग बबनराव ढाकणे अशी बरीच मंडळी होती. वसंतदादा पाटील, त्याने मला वसंतदादा नव्हते जणू मला वाटतं का असतील, परंतु ही मंडळी आधी सगळी. आणि आमदार बानखिल्यांनी डायरेक्ट म्हणले नंदू आता आपण क्राफ्ट मार्केटला जाऊन जे आपले जे मोठमोठाली जे काही व्यापारी सगळे व्यापारी मार्केटला होते. तर साहेब अक्षरशः पडत्या पावसामध्ये आमदार पुढं आणि माझी आई आणि आम्ही अशी धुळी करायचो. माझी आईने असं पदर केलेलं. आमदार बानखिले म्हणायचे दत्तोबा तांब्याचे चिरंजीव, दत्तोबा तांब्याची तमाशातली मंडळी, चंद्राबाई तांबे तुम्हाला सगळं माहिती आहे. सावतर यांनी यांना काही गेलं नाही असं कपड्यावर बाहेर काढलेलं आहे. यांना फड काढायचं आहे, यांना कुणीतरी मदत करा आणि आपण त्यांना मदत करू. मी मदत करणार आहे, तुम्हाला कळवळा येऊ द्या अशी माझी हात जोडून विनंती. तर साहेब त्या 1.5 तासामध्ये 1.5 लाख रुपये जमा झाले. 1.5 लाख रुपये. कुठलं वर्ष? 83-82? हो 82 म्हणजे तेव्हाचे 1.5 लाख म्हणजे अखेर तेव्हाचे 1.5 लाख श्री गणेशात पहिला 1.5 लाखाचा. आमदार बानखिले आणि खासदार, तेव्हा ते खासदार होते. हो नाही त्यावेळेस आमदार होते. हो त्यावेळेस आमदार होते, खासदार नंतर झाले. त्यावेळेस आमदार होती ती. आणि पैसे झालं सगळं हे झालं. आम्हाला सगळ्या यांनी व्यापाऱ्यांनी सांगितलं, म्हणले की आमदार काय काळजी करू नका, अजून जर काय लागत असलं तर आम्हाला सांगा, आम्ही सगळं पुरवायला तयार आहे म्हणले. यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे म्हणले. कारण सगळ्याची डोकी पिसाळली ना. कारण तमाशाची इस्टेट वाढायला चंद्राबाई नंदू कारणीभूत आणि यांना कपड्यावर बाहेर निघावं लागते आणि हा केवढा मोठा अन्याय यांच्यावर. बरोबर. साधी ढुलकी सुद्धा नंदूच्या नावाने नाही. त्याच्यामुळे मग माणसांची डोकी पिसळली आणि ते सत्याच्या बाजूने न्याय द्यायला. बरोबर. 1.5 लाख रुपये मिळाले. नंतर म्हाळुंगेकरांनी मदत केली. नंतर तमाशाचं उद्घाटन आमचे जे पुरुषोत्तम म्हणून जे होते माझे मावत चुलते, तर त्यांनी तमाशाचं उद्घाटन ठेवलं. त्यांनी त्या टायमाला मला वाटतं काहीतरी 25,000 रुपये आम्हाला मदत केली. बरोबर. आणि माझ्या तमाशाची सुरुवात 1983ला पोळ्याच्या दिवशी प्रथम नारळ फुटला म्हाळुंगे पडवळमध्ये आणि तो या तमाशा नावाने फुटला. दिगंबर तांबेसह नंदकुमार दत्तोबा तांबे शिरुलेकर लोकनाट्य तमाशा मंडळ. दिगंबर तांबे कोण? दिगंबर तांबे माझी चुलते. आता जे तुम्हाला 4 भाऊ सांगितले, दत्तोबा, हिराबाई, दिगंबर होते. हो त्यावेळेस होते ना. बरं तुमचे वडील होते त्यावेळेस कधी तमाशात नव्हते? हा तुमचे वडील ज्यावेळेस तमाशा होते ना, मॅनेजर म्हणून ते तुमच्याकडे आले? हो पवाडा म्हणायचे आमचे चुलते. बापरे. आता आमचे चुलते पवाडा म्हणायला पुढे यायचे. परत रामरावणी युद्धामध्ये माझे वडील रामाचं काम करायचे आणि आमचे चुलते लक्ष्मणाचं काम करायचे. अरे आणि आमची आई सीताचं काम करायची. खऱ्या आयुष्यातली जोडी. हो ही सत्य घटना आहे. वाटल्यास तुम्ही अजून आता त्यांच्या, कारण काय झालं त्यांचा मुलगाही वारला आमच्या दिगंबर दादांचा, परंतु आजही तो सुरेश आहे. ते कुठं असतात दिगंबर दादा? कुठं? सुरेश आमचा निवेला येतो, रिटायर झाला तो, याला उत्तम नगरला येतो बरं का. आणि हे मी जे सांगतोय ना आजही याला पुरावे आहेत बरं का. मी खोटं काही बोलत नाही. आणि आता तुम्ही ज्ञानोबा यांच्या कुशीतला आहे. मी जर एखादं चुकीचं वाक्य वापरलं तर माणसं म्हणतील अरे काय नव्हतं तू खोटं बोलायला. पुढल्या भागामध्ये तुमचा ज्ञानोबांचा प्रवास सगळा. पण हा तमाशा किती वर्ष चालला तुमच्या? तमाशा चालला, तमाशा चालू लागला. तमाशामध्ये माझे काही व्यंग हे होऊ लागले. तमाशामध्ये माझं काही म्हणजे वागणं बरोबर नसल्यामुळं तमाशा मोडकळीस आला, शेवट मोडकळीस आला आणि तमाशा बंद पडला. तुमचं लग्न झालं होतं त्यावेळेस? हो माझं लग्न त्यावेळेस झालं. ती सोडचिट्टी वडिलाच्या टायमाला झाली बरं का. जी तुम्हाला जे मी सांगितलं माझी नाशिक सासरवाडी पहिली. कुठल्या वर्षी लग्न? माझं लग्न झालं 1974 ला. आणि तिच्या मावस भावाची
मग बहिणीची मुलगी मला नाशिकची वज्रे म्हणून जी होती, आजही या इथं कुमार म्हणून आहे, त्या कुमार टेलरला तुम्ही विचारा वाचलं, इथं जो टेलर आहे या शिवाजी पुतळ्यापेक्षा आळंदीला, त्याला तो आय विटनेस आहे, म्हणजे तो पुरावा आहे त्याला. म्हणजे तुमचं लग्न साधारण, माझं लग्न 1974 झालं आणि 75-76 सोडचिठ्ठी झाली, 76 सोडचिठ्ठी झाली. आणि मग त्याच पहिल्या बायकोचीच नातेवाईक दुसरी बायको? हा, सोडचिठ्ठी झाली नाही. हे जे माझं मॅरेज झालं की 1985 आमच्या तमाशामध्ये ही सुनंदा आली. आणि ही काय नाव पूर्ण? सुनंदा. त्यांचं आधीचं नाव काय होतं? नाही, आधीचं नाव सुनंदाच होतं. आणि ही सुनंदा आली, म्हणले मला नाचायला राहायचं. म्हणलं बा तू नाचू नको, डायरेक्ट म्हणले मी सांगितलं, म्हणलं तू माझ्या संग मॅरेज कर. मग तिचं मॅरेज झालं नाही. आता जे मला जे 2 मुलं आहेत, रुपाली आणि भरत, हे आमच्या सुनंदाचे, म्हणजे हे लग्नाच्या बायकोची. ती मी म्हणजे लग्न झालं माझं, आम्ही मॅरेज केलं, हे झालं. म्हणलं आज माझी ती बायकून तिने माझा प्रपंच रेगरूपाला आणला. ती म्हणजे फार चिमुक होती, ही होती. आणि तिने भयंकर माझ्याकरता तिने भंगार वेचलं. मी तिला दारू पिऊन इतका मारायचो आणि ती मला दारू प्यायला पैसे द्यायची, मी तिला मारायचो. आमची रुपाली ही जी संगमनेरला दिलेली, ही 3 महिन्याची असताना या पिंपरी मार्केटला माझ्या बायकोनी मी आम्ही कोथमीर विकलेली. अरे बापरे. बरं का, ही सत्य घटना आहे. आता याला आय विटनेस दुसरं कोण असेल तर आता नाही मला सांगता येणार, पण म्हाळुंग्याच्या काही मंडळींना माहिती आहे. मग तुमची ही पत्नी जी सुनंदा आहे ती हयात आहे की? तिला नाही, तिला अटॅक आला. कुठल्या काळाच्या ओघामध्ये माझा तमाशा चालू लागला. पहिले तमाशा सांगतो मी. तमाशाचं झालं, बरं माझी बायको, मी तिला मारहाण करायचो, ती माझ्याजवळ थांबली नाही, ती तिच्या बहिणीकडे गेली. आणि मग मी माझा तमाशा बंद पडल्यानंतर 1 वर्ष मी घोड नदीच्या आजमशेठ म्हणून जी होती, आजमशेठ म्हणून आज चैत्रामध्ये तमाशा असायचा, तुम्ही ऐकून असाल का नाही मला नाही माहिती. आजमशेठ सुशीलाबाई म्हणून, तर त्यांच्याकडे मी गेलो. तर त्यावेळेस गंगाराम कवठेकर, नंदकुमार तांबे, लक्ष्मण टाकळीकर अशा पार्ट्या असायच्या. त्यानं ती पागडी करायची. मी तिथं मला त्यांनी सांभाळलं. त्याच्या पुढं मी आनंद संगीत लोकनाट्य मंडळ जळगावचं त्यांच्या संघ 1 वर्ष राहिलो. तिथे मला त्यांनी मालकासारखं सांभाळलं. या मंडळीने 1 वर्ष मी दत्ता महाडीकर होतो, मी त्यांना गुरुजी म्हणायचो. गुरुजींनी सुद्धा मला कलाकारासारखं सांभाळलं, म्हणजे मालकासारखंच सांभाळलं. मला नोकर म्हणून कधीच सांभाळलं नाही, मुलासारखा मला जीव लावला त्यांनी. आणि 2 वर्ष मी चंद्रकांत ढवळपुरीकराकडे आलो. मी तोंड भरून मामा म्हणायचो. त्या मामांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवला का मामा खाटावून हलत नव्हते. सगळं काय आहे नाही ते नंदूला विचारायचं, पार गल्ल्याच्या गाडी बसून तर स्वयंपाकाच्या रावटीपर्यंत. रावटी कशी लावायची, गाणं कंच घ्यायचं व कंचा लावायचा, लायसनला कोण पाठवायचं ते धामणीकर मॅनेजर आणि नंदू हे बघतील सगळं. तंबू कसा लावायचा, गेट कसा लावायचा, गाडी कशी लावायची, सगळं नंदूला विचारायचं. विश्वास हो, सगळं आमच्या ढवळपुरीकर मामानी माझ्यावर विश्वास टाकला. आणि मामा असे शांत बसायचे. तर शेवट मी त्या टायमाला दारू गांजा प्यायचो. कर झाला मला, माझं मुळव्यात दुखू लागलं, मला रक्त पडू लागलं, मला खरूच झाली. आणि आई त्यावेळेस आईला बघवं नाही. आणि मग परिस्थिती काय झाली का, मला ते एक जाणून घ्यायचं राहिलं बरं का साहेब. आपण तमाशा, माझ्या जीवनातला तमाशा कुठं बंद झाला हे मी तुम्हाला सांगतो. माझा तमाशा फड कधी बंद झाला? तुमच्या नावाचा फड कधी बंद झाला? माझा तमाशा फड मागच याच्या टायमाला बंद झाला. तुमच्या मी काय फक्त एक 8-9 वर्ष फड चालवलं. मी पाहिलंय पण तुमचा 8-9 वर्ष फड चालवलं मी. 5 वर्ष पाचपीर वडगावला केलं, 4-5 वर्ष म्हाळुंगे पडवळची सुपारी केली. परंतु तिथून पुढे मी जसं व्यसनी होऊ लागलो तसं सामान आहे ते सगळं जाऊ लागलं, सगळं झालं, तमाशा बंद झाला. मग मी आजमशेठकडे गेलो. मग तिथून पुढे ग्रामस्थांनी सगळं, आणि तिथून पुढे चंद्रकांत ढवळपुरकरात आल्यानंतर 2 वर्ष माझी अशी गेली, दारू गांजामध्ये गेली. सगळं कलाकार मी स्टेजवर तर चांगला, वाद्य सोंगाड काम येतं सगळं, पण मी व्यसनाने फैल जाऊ लागलो. तर माझ्या आईला मला कळकळवाली आणि तिने मला एकच शब्द केला, म्हणजे बडव्या तू आता एक कर, हे सगळं तुझं कौतुक बंद कर आणि तू आळंदी गाठण ज्ञानोबरायच्या पायावर डोकं ठेव. म्हणजे आईने तुम्हाला हे सगळं, मला परमार्थामध्ये जो आई मार्ग दाखवला हा माझ्या आई पण चंद्राबाई दत्तोबा तांबे, त्या पण माझी सख्खी आई. तुमची सख्खी आई सुद्धा एक तमाशा कलावंत होती. आणि आमच्या आईला लहानपणापासून दत्तभक्ती, लहानपणापासून मांसाहार नाही, ही एक फार मोठी घटना आहे. पण तमाशा कलावंत असलेल्या आईने तुम्हाला थेट बारीकडनं वारीकडे आणलं. हो,
चाळातून टाळात म्हणजे टाळात आणलं. चाळातून टाळात आणलं. हो आणि जे वाद्य हे आपण म्हणतोय आणि का ही जे जी माझ्यावर तुमच्या कृपा हातात आहे, ही माझ्या आईची कृपा आहे. ढोलकी होती, हा ढोलकीची आज पखवादामध्ये रूपांतर झालं. आणि नंतर मग मी पहिलं तर मृदंग वाजवायचो मी. पुण्याला माझा क्लास चालू होता तबल्याचा मिरज सरांकडे. जयवंतराव मिरजकर हे माझे तबल्याचे गुरु. यांच्याकडे माझं 8-9 वर्षाचं तबल्याचं शिक्षण झालेलं. आणि त्यावेळेस मी वाजवायचो, पण भजनामध्ये वाजवायचो. आता एक कीर्तन आपल्याला माहित नव्हतं, काय नाही. मग इथं आल्यानंतर आईने सांगितलं, बा तू माऊलींच्या पायावर डोकं ठेवू. मग मी आलो. कुठलं वर्ष साधारण वर्ष कुठलं होतं माऊलींच्या पहिल्यांदा तुम्ही मंदिरात आले? तो 89चा काळ असेल. 98 त्याच्या आधी कधी माऊलींच्या मंदिरात आलते का? 88-89चा काळ तो. तमाशा ज्यावेळेस सुरू होता त्या काळात कधी माऊलींच्या मंदिरात डोकं टेकवलं होतं का? नाही, त्यावेळेस मी ढोलपुरी करत येतं, तमाशा असायचा. माडिक मध्ये इथं आलेलो आहे, पण कधी मी मंदिरात गेलो नाही. कधी दर्शनाला असं बाहेरून आलो असेल, कधी काय माहित नाही, काय नाही. इथे मी दारू गांजा प्यायचं, हे करायचं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मी जसा परमार्थात आलो. आणि परमार्थात आल्यानंतर मला लोकांनी काही सप्त्यामध्ये बघितलं. माझी सप्त्याची पहिली सुरुवात आमच्या बोरी बसून. मला 2 गोष्टी आता इथं सांगा. पहिल्यांदा मंदिरात तुम्ही माऊलींच्या पुढे जाऊन काय प्रार्थना केली ती नेमकी? ते वर्ष कोणतं होतं? ते वर्ष मला वाटतं 89 वर्ष. 1989ला मी पहिल्या सप्त्यामध्ये वाजवू लागलो. परंतु सप्त्यामध्ये मला का विरोध होऊ लागला? म्हणले, अरे तू वाजवतो खरं, पण तुझ्या गळ्यात माळ नाही. माळकरी असल्याशिवाय वारकरी संप्रदायाचा तू होऊ शकत नाही. मग काय करायचं? आता इथं आमच्या गुरूंचा पॉईंट येईल बरं का. माझ्या गुरूंची माझ्यावर कशी कृपा झाली. तर म्हणजे माळ घालायची. मग त्यावेळेस होता धोंड्याचा महिना. नाही, त्याच्या आदलं वर्ष होतं, पुढच्या वर्ष धोंड्याचा महिना होता. तर आळ्याजवळ जी कोळवाडी म्हणून आहे, त्या कोळवाडीला आळ्याची कोळवाडी, तिथं मी सप्त्याला मला एखादी सहाने म्हणून एक व्यक्ती त्यांनी मला नेलं. आणि तिथं आमच्या साकुरीचे साधू व्यक्ती, त्यागी व्यक्तिमत्व, माझे गुरुजी, मी त्यांना तोंड भरून अण्णा म्हणतो, आम्ही नावाने हाका मारत नाही. आणि त्यांच्यामुळे माझ्यात बदल झाला. पण नाव काय आम्हाला सांगा? सुदाम महाराज बनकर उर्फ अण्णा. मी त्यांचं नाव घेऊ नये, आम्ही त्यांच्या पायाच्या माळातलं सुद्धा माझी किंमत आमच्यासाठी आम्हाला माहिती असं म्हणून नाव घ्यायला सांगितलं तुम्हाला. सुदाम महाराज बनकर म्हणून आळंदीचे कोरेकर बाबांचे पट्ट शिष्य. आळंदीचे म्हणजे जोग महाराज संस्थेचे पाईक. आणि तिथं त्यांचं शिक्षण झालेलं. त्यागी महात्मा आणि बाल ब्रह्मचारी, निष्काम ब्रह्मचारी. उपाधी काहीच नाही, दिंडी नाही, मठ नाही, मंदिर नाही, काही नाही. आजही तुम्ही आमच्या अण्णाला बघितलं, अशीच्या अशी निष्काम व्यक्ती आहे अजून बी. बरोबर. आणि तिथं त्यांचं कीर्तन होतं. ते कीर्तन मी वाजवलं. तर त्यांच्याबरोबर त्यांचा पुतण्या आला होता. तो खुर्चीवर उभा राहून वाजवायचा. आज तो फंक्शन मला वाटतं तुमचं याला चाकणला त्याचं त्याचं दुकान आहे, मोटरचं दुकान आहे. मला अजून एक थोडं मध्ये एक जाणून घ्यायचंय. तुम्ही ढोलकी वाजवत होते, पखवाद वाजायला सुरुवात केली, पण याचं शिक्षण घ्यावं लागलं असेल ना मधल्या काळात तुम्हाला? ढोलकी आणि ही वाद्य वेगळी आली ना थोडी. ढोलकी बाळकडू हे मला तमाशातूनच मिळालं बरं का. आणि ढोलकी ही शास्त्रीय वाद्य नाही. हे शास्त्रीय वाद्य नाही. शास्त्रामध्ये, भारतीय संगीतामध्ये तबला आणि मृदंग हे अनादिकालाचं वाक्य बरं का साहेब. पण ते शिकावं लागलं. हो. आणि हे कशामुळे आलं? मला मृदंग शिकलो नाही मी. मला मृदंगाचं मार्गदर्शन झालं काही मंडळींचं. तुकाराम शेटे, अशोक पांचाळ, राम काजळे, अभिमन्यू आबा मुळे, आमचे लाड गुरुजी, परत माधवभाऊ गोपाळे यांनी जे मृदंगातले बोल असतात, हा घेणं दहा कत, तग घेणं दहा कत, परत धागे नता गीता गे गीता, हे जे काय मी शिकलो ते आमचे याला गोपाळेभाऊ कारणीभूत. आणि ही व्यक्ती दोंदेकर भाऊंचे पट्ट शिष्य, फार मोठा गायक आहे. आजही ती आमची व्यक्ती आहे. माझ्यावर मुलासारखं प्रेम करतात. या बीड जिल्ह्यामध्ये आहेत ते. मी त्या अण्णांचं कीर्तन होतं. मी म्हणलं, मी पाया पडायला गेलो. म्हणलं ही व्यक्ती जरा मला नवीन दिसती. कीर्तन झाल्यानंतर तर सगळी मंडळी बसलेली होती. म्हणले, अण्णा, ते म्हणले, याला तुम्ही याच्या वडिलाला ओळखीत असाल. याचे वडील कोण? म्हणले, तुमचे शिरवलीचे. म्हणले, दत्तोबा तांब्यांचा मुलगा, दत्तोबा तांबे तमाशा मंडळ. अरे म्हणले, पिंपळवंडीला माझ्या मामाचं गाव, मी यांच्या तमाशा बघितला. म्हणले, आणि तमाशातला ढोलकीवाला काय नंदू? हो म्हणले, तो हात म्हणले. मग तो इकडं आला. हा म्हणले, त्यांनी ते तमाशा बंद केला. त्याच्या आईने सांगितलं आळंदीला जा. चांगलं झालं म्हणले. बरे. पण म्हणले, अण्णा, आमची एक विनंती आहे, त्याला माळ नाही, त्याला माळ घालायची. तर त्याची असायची इच्छा आहे का त्याने तुमच्या हातून माळ घालावी. मग आमच्या अण्णांनी नाही म्हणले, मी नाही माळ घालणार. हा माणूस व्यसनी माणूस, दारू गांजा पिणारा माणूस, आणि
या माणसाला मी जर माळ घातली आणि यांनी जर अर्ध्यात काढली तर माझी तर गेली पण हा याची तर गेलेलीच आहे, पण हा माझी सुद्धा आबरू घालवी. बरोबर. मी माळ याला घालणार नाही. कोणाची माळ घालायची असेल तर घालू द्या. अण्णांनी माळ घातलेल्या ना, अण्णा तसेच गाडीत बसून निघून गेले. मला दर्शन दिलं, मी तसाच राहिलो. मग आता चर्चा होऊ लागली आमची. तर सगळ्या माणसांनी सांगितलं, बघ तू जर खरा करारी स्वभावाचा असेल ना, तू माळ घाल तर यांच्याच हातची माळ घालून तुझ्यात बदल यांच्यामुळेच होईल. चॅलेंज नाही तर साहेब माझी दारू गांजा बंद होण्याकरता तमाशामध्ये लाख प्रयत्न झाले, लाख. आणि मला दारू गांजा, मी हागायला बसलो तरी गांजा वाढायचो. ह्यात मी टीव्ही म्हणजे मुलाखतीमध्ये गावठी भाषा आहे. आपण प्रेक्षकांना सांगूया का, सांगायचा अर्थ काय का बाबा, प्रत्येक वेळेस मी व्यसनाधीन होतो हे सांगायचं तुम्हाला. 24 तास व्यसन. आणि गावठी भाषा म्हणजे आपण समजून घेऊया. माझा कमीपणा काय सांगायचं तिथे. आणि आजही महाराज मी काही मोठा महाराज नाही किंवा लय पहाडातला साधू नाही. मी आपला ज्ञानोबरायचा साधा सेवक आहे. आजही मी कुणी मोठा नाही, माझी माऊली मोठी, तुकोबराय मोठे. त्या काळातल्या संतांनी तर खरं बदल घडवलाय. हा, तर याला प्रमाण काय, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, तुकोबरायचं प्रमाण आहे. साहेब मी कीर्तन प्रवचन, माझ्या अण्णांनी मला लाडूगुरुजींनी पटका बांधला, आमचे अर्जुन महाराज लाडूगुरुजी. मी कीर्तन प्रवचन करू लागलो, पण आमच्या अण्णांनी असं सांगितलं, म्हणले तांबे बुवा तुम्ही कीर्तन प्रवचन करता पण नारळ सुद्धा घ्यायचा नाही, पाकिटाला हात लावायचा नाही, पैसा घ्यायचा नाही, हा तुम्ही वाजवायला गेले तर ठरवून जायचं नाही. मी तुमच्या खोडला सुद्धा 2-3 वर्ष येऊन गेलेलो आहे, तुम्हाला माहिती नसेल. वाटलं तुम्ही शिंदे गुरुजी, त्याला वाटलं का संजू म्हणून आहे तिथं, चौधरी माझा वर्गमित्र आहे तो. संजू शिंदे गुरुजी माझे आजोबा आहे, विठ्ठल ठाकूर शिंदे. त्यावेळेस होते ना, सगळी मंडळी ऐकायला होती. खोडचं म्हणजे खोडत सगळं चाट व्हायचं. माझं नवरात्रीमध्ये आला, माझ्या माऊलीची कृपा आहे. तर अण्णांची मी माळ घालायचा प्रयत्न केला. मग त्याच्या पुढचं वर्ष मला वारीला जायचं म्हणलं. आता वारी आपण पुढे गप्पा मारू, पण मला इथं थोडं थांबवायचं तुम्हाला. ज्या गावामध्ये तमाशा करा त्याच गावामध्ये ज्यावेळेस तुम्ही वादक म्हणून गेले, पखवाद वादक म्हणून, हरिभक्त पारायण म्हणून, काही त्रास झाला असेल कधीतरी, काही थोडाफार तरी? कशाचा? स्थानिक लोक तुम्हाला म्हणत असतील ना, अरे हा माणूस तमाशातला आहे आणि आता इकडं सगळं अख्खा महाराष्ट्र, एक गाव नाही अख्खा महाराष्ट्र. त्रास झाला असेल? मग नाही, त्रास नाही झाला, कौतुक करू लागले माझं. म्हणले तमाशातला एवढा. आणि ज्या माणसाने मला दारू गांजा पेलेलं सगळं बघितलेलं, अशा माणसाने म्हणायला लागले, अरे 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 म्हणले याचा आम्ही वेगळंच बघायला लागलो. आज निर्व्यसनी माणूस झाला ना, आज महाराज झाला म्हणले. हा, नाही तर या माणसाजवळ कुणी माणूस जात नव्हतं. कीर्तनामध्ये आमच्या अण्णा वाक्य वापरतात, चांगली कुत्री कुणी बी वापरेल, सगळं ठेवील, पिसळलेलं कुत्रं सगळं असावं. ते आमचे तांबे महाराज आहेत. आणि हा जो माझ्यात बदल झाला ते आमच्या बनकर अण्णांमुळे बदल झाला. आणि आईमुळे. हो, आईमुळे. आईने मार्ग दाखवला. प्रेरणास्थान आहे तुमचं. हो, आईने मार्ग दाखवला. पण आमच्या अण्णा जे आहे ते खडतर वैराग्य आहे त्यांचं, आणि त्यांच्या वैराग्याची माझ्यावर कृपा झाली. आणि त्याचा परिणाम मला काय, अण्णाने माझ्या डोक्यावर लिंबू भरलं नाही का, मला मारलं नाही का, मला शिवी दिले नाही का, तू गांजा सोडून तो असं कर तसं कर. मला सांगा, तमाशाचे फडमालक होते तुम्ही, तुमच्या उशाशी प्रचंड, म्हणजे मी कधीतरी ऐकलं का, फड झाल्यानंतर जी बिदागी मिळायची किंवा सुपारी मिळायची, उशाला खूप पैसे असायचे तुमच्याकडं, तेव्हा सुख होतं का आता सुख आहे खरं? साहेब परमार्थिक भाषेतून जर सुखाची व्याख्या म्हणलं बरं का, तर इथं साधू संतांचे शब्द लोकांना पटत नाहीत बरं का. तर साधू संतांचे शब्द म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हणल्यानंतर साधू संतांचे शब्द असे आहेत अभंगामधले, सुख वसे तये ठाई बहु पायी संताची. सुखाची व्याख्या काय, सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाची आगर म्हणेनार हरी सोनार. सुख म्हणजे काय, सुख म्हणजे समाधानी. मला सांगा तुम्ही साहेब, ऊस तोड्याला तो त्याने 2-2.5 भाकरी खाल्ल्यानंतर निवांत झोपतो, त्याला कोणी पिस्तूल लावतं का त्याच्या डोक्याला, चल काढ म्हणून? त्याजवळ नाहीच काय, तो समाधानी आहे. पण आज कोट्याधीश त्याला गोळ्या खाऊन सुद्धा झोपा लागत नाही. काय या पैशाचं करावं, मला कोण अडवते का, मला काय कोण करते काय, म्हणजे समाधानी कुठं? त्याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हणल्यानंतर आमच्या कीर्तनातले मला जे म्हणजे गुरुस्थानी आहेत, एकनाथ महाराज सदगीर, ते ऐकत असतील, त्यांना ऐकायला मिळाले. ठाण्याचे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष, कोकण प्रांत धर्माचारी, त्यांच्या संग त्यांनी मला मुलासारखं मानलेलं आहे. त्यांचं वाक्य आहे, सोने वाले सोना नहीं, अगर सोना है, सोना पहनना है तो मुंडी कट जाएगी, अगर निवांत सोना है, सोना फेंक के दो, तुम्हारे को कोई हात लगाएगा नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सोनं तुम्ही अंगावर आहे ना, तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, तुम्ही चोर कोणाला मारतात, मालकऱ्याला मारतील का? आज तुम्ही अशी घटना ऐकली का कधी?
एक माळकरी आलावळा चोरांनी आणि चल काढ माळ म्हणून असं म्हणलं का? नाही. माळकऱ्याला ते म्हणतील यायला यालाही पदरचा चहा पाजावं लागेल याला कुठं आडवितो खरंय. म्हणजे आपला विषय काय चाललाय? सुख. बरोबर. म्हणजे सुख आज मला आहे, पण साहेब याचा परिणाम असा आहे का पैसा हा लागतोच. बरं का, आपण असं म्हणू का पैसा लागतच जगण्यासाठी नाही. पैसा लागतोच. हो, पैसा लागतोच. असं कसं? आज मला 5,000 रुपये मानधन चालू आहे. शासनाने मानधन हो. पास तुम्हाला दिलेले 5,000 रुपये मानधन चालू आहे मला. बरं का. पण आता तुमच्या काय अडचणी आहेत? आता सुद्धा काय अडचणी आहेत तुमच्या? आता अडचणी तुम्ही डोळ्यापुढे बघता. आता मी या घरात राहिलाय, ही आमच्या तळेगावकरांची कृपा का जिवंत. पण हे झालं माझं शिरूर तालुक्यात तळेगाव. बरं का. हा शिरूर हे तळेगाव ढमढेरे. बरं का. या ग्रामस्थांनी माझ्यावर कृपा केली. आमचे शिवाजी भाऊ सूर्यवंशी, परत आमचे बापूजी ढमढेरे, त्यांची ग्रामस्थ मंडळी, सगळे मंडळींनी मला लेकरासारखं प्रेम करून त्यांनी विनामूल्य मला ही खोली राहण्याकरता दिली. हे झालं माझ्या जीवनातलं. आता माझं काय सरता काळ आहे, मी कधी मरेल आणि कधी काय हे नाही. पण माझ्या मुलाचं काय? माझा मुलगा आज मला म्हणतो बाबा तुम्ही झालं हे, पण आज माझ्या मुलांचं माझ्याकरता तुम्ही काय केलं? बरोबर आहे त्याचं. अगदी चुकीचं बोलत नाही. बरोबर. म्हणजे माझ्या मुलाच्या बाजूने बोलत नाही. आता मग तुम्ही तुमच्या मुलासोबत नाही राहत? कसं राहील मी तिथं राहतो. मला म्हणतो राहा, आता कसं काय राहायचं? बोलणं होतं त्यालाच प्रपंच जड झालेलं आहे. बोलणं होतं. हा, मुलाशी बोलणं वगैरे सगळं होतं. मुलगी कुठे आहे तुमची? माझी मुलगी याला आपल्याला घोलेवाडीला आहे, संगमनेर तालुका. हो. ती काय करते? शेती किंवा काय? ती पूर्वी तमाशा डॅन्सरच होती, सगळी होती. तिच्या मालकाने तिचा डॅन्स वगैरे बंद केला. कोणाच्या तमाशा? आणि ती स्वतः लावणी पार्टीतही जायची. हा. ती रोगो भाऊकडे एक 4-5 महिने होती. मंदा संघ ती नाचलेली स्वतः. तिचं शिक्षण काय? शिक्षण तिचं काय 4थी शिक्षण झालं. मुलाचं काय नाव? मुलाचं 9वी शिक्षण झालेलं आहे. माझा मुलगा वारकरी शिक्षण, भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था भोळ, तिथं तो त्याचा संता झालेली. पण आता माळ नाही त्याच्या गळ्यात. आता काय करतो तो सध्या? आता काय करतो? आता तो फर्टिलायझर कंपनीमध्ये परमनंट आहे आणि तो मोठ्या साहेबांच्या गाडीवर आहे. गाडीवर आहे सगळं आहे. पण आजच्या आणि त्याचा प्रपंच त्याला हाताळणं फार अवघड जातं. मुलाचं नाव काय पूर्ण? भरत नंदकुमार तांबे. त्याला 2 मुलं आहेत. थोरल्या नातूचं नाव आमच्या गणेश नाव आहे, तोही पखवाज वाजवतो सगळं. आमचा धाकटा नातू आहे त्याचं नाव चैतन्य आहे. म्हणजे तो नातू सुद्धा तुमचे मोठा? हो, मला माझ्या नातीला मुलगी आहे पंटी म्हणून. अरे बाप. ती आमच्या रुपाली आजोबा झाला? हो, पंजोबा आहे मी. पंजोबा नाही, पंजोबा आहे. बापरे. बरं का. हा सगळा प्रवास मला परत एकदा पुढं शेवटचा आपल्या ह्या सगळ्या मुलाखतीचा सार, साहेब तुमच्या ज्या अडचणीत शेवटी त्या मला त्याच्यातून जाणून घ्यायच्यात. महाराष्ट्राला मला सांगायचंय का तुमच्याकडे मी आज खास ज्या कारणासाठी आलोय, नंदकुमार तांबे, दत्तोबा तांबेचे सुपुत्र यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. एकेकाळी तुमच्यासोबतचे अनेक लोक आज हयात असतील नसतील, ती मुलाखत पाहतील. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पुढच्या भागामध्ये मला तुमच्या ह्या सगळ्या सध्याच्या अडचणींचा सगळा इथं ओवापोह करायचा आहे. इथं तुमच्या त्या अडचणी समजून घ्यायच्यात आणि राज्य सरकारला विनंती करायचं का अशा कलाकारांकडं किंवा अशा जुन्या माणसांकडं किंवा आता सध्या ते जे काय करतात त्यांच्या काय अडचणी आहेत ह्या लगेच मला माहीत नाहीत. कारण आपण पुण्यामध्ये भेटलो आणि त्या दिवशी तुम्ही विनंती केली ते आपण भेटूया आणि मला पण उत्कंठ होती. त्या काळात तुम्हाला मी तमाशामध्ये पाहिलं होतं, तुमच्या वडिलांचा तमाशा पाहिला होता. आणि आता नेमक्या तुमच्या काय अडचणी आपण पुढच्या भागात जाऊन घेणार आहे. आता इथे एक ब्रेक घेणार आहे, पण ब्रेकवर जाताना आपण 3 भागाचा थोडासा आढावा घेऊया. दादांनी सांगितलं त्यांच्या वडिलांचा जन्म, त्यांच्या आजोबांचा जन्म, तिथपासूनची थोडीशी हिस्ट्री. खरं तर हा पिढ्यानपिढ्याचा तमाशा, पिढ्यानपिढ्याचं सगळं हे होतं. हे 2-2.5 तासात काही संपणारं नसतंय. तरी सुद्धा मी याचे 3 भाग केले, तर 4था भाग मी तुम्हाला दाखवणार आहे. पण दादांशी गप्पा मारताना एकच जाणवलं, जी ढोलकीची थाप होती ती ढोलकीची थाप ह्या पखवाजावरती ज्यावेळेस विसावते त्यावेळेसचं त्यांचं व्यसनाधीनता होती. त्या काळात त्यांना सख्या सावत्राईंनी घराबाहेर काढलं, प्रपंच उघड्यावरती आला, स्वतःचा तमाशा काढला, तो पण बंद पडला आणि सगळी व्यसनाधीनता जी होती ती दूर झाली फक्त माऊलींमुळे आणि तुमच्या आईमुळे. हे तुम्ही सांगितलं, मोठेपणाने सांगितलं. खरं तर स्वतःतले अवगुण कधी कोण सांगत नाही, पण तुम्ही जास्त आता जे काम करताय सदनिका राहायला पाहिजे. तर तुमची जी काय मागणी ती मी शेवटी घेणार आहे. आता हे पुन्हा एकदा इथे ब्रेक घेणार आहे आणि पुन्हा एकदा नेमकं दादांचं शेवटचं मागणं काय आहे. इतक्या वर्ष ते हे सगळ्या क्षेत्रात काम करतायत, एक कलाकार म्हणून आणि आता एक हरिभक्त पारायण म्हणून सुद्धा. काय आहे शेवटच्या भागात आपण पाहूया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. धन्यवाद.